नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, शिक्षक मित्र हो. शिक्षक भरतीच्या संदर्भात एक महाराष्ट्र शासनाचा नवीन GR आलेला आहे आणि आता पदभरती नवीन पद्धतीने कशी होणार आहे ते आपण पाहूया. तत्पूर्वी आपली MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठीची ही आरंभ बॅच सुरू झालेली आहे. जर तुम्ही MPSCच्या या 6000 किंवा आणखी जास्त पद वाढणारच आहे या पदासाठी जर आपली पात्रता सिद्ध करू इच्छित असाल तर ही एक दर्जेदार बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तुम्ही जॉईन करू शकता. येऊया आजच्या या GR मध्ये. हा GR आहे 4 तारखेचा 4 तारखेचा GR आहे आणि यामध्ये सांगितलेलं आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबी संदर्भात मार्गदर्शक सूचना ज्या तर त्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये नेमकं काय काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण क्विकली पाहूया. शासन निर्णय काय आहे पहा. शासन निर्णय 6 फेब्रुवारी 2012 मधील तरतूद क्रमांक अ4 मधील सक्षम प्राधिकाऱ्याने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून, म्हणजे माझी संस्था, शाळा किंवा कॉलेज आहे, मला जर शिक्षक भरती करायची असेल तर मला शासनाचे जे अधिकारी आहेत, प्राधिकारी आहेत, त्यांची मला परमिशन घ्यावी लागते. त्यांची परमिशन किंवा परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पदे भरण्याची कार्यवाही 2 महिन्याच्या आत करणे बंधनकारक आहे. ठीक आहे. अगोदर असं होतं, ठीक आहे, की बाबा तुम्हाला आम्ही पद भरण्याची परमिशन दिली, जाहिरात द्या किंवा काय जे तुमचं असेल चक्र कसं फिरवायचे फिरवा, पण 2 महिन्यात तुमची कारवाई सुरू झाली पाहिजे. मग त्या कारवाई सुरू झाली पाहिजे याच्यामध्ये नेमकं स्पेसिफिकली नेमकं काय काय झालं पाहिजे. आपल्याला इन दी एंड आपल्याला शिक्षक भरती झाली पाहिजे, विद्यार्थ्याचं नुकसान नको, याच्यासाठी हा बदल आहे. यामध्ये काय बदल केलेला आहे, सक्षम प्राधिकरणाने जाहिरात देण्यास परवानगी दिल्यापासून संस्थेने सदर पद भरण्याची कारवाई 3 महिन्याच्या आत करणे बंधनकारक असणार आहे. 2 महिन्यामध्ये तुम्ही हालचाली सुरू करा, हे आता काय केलेलं आहे की स्पेसिफिक केलेलं आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला परमिशन मिळाली, तिथून पुढून तुम्हाला कोणत्याही मोठ्या 2 पेपरमध्ये जाहिरात द्यायची आहे. ठीक आहे. आणि नंतर तिथून पुढं मुलाखत वगैरे काय जे असेल ते सगळं तुम्हाला करायचं आहे. पोर्टलवर नोंदणी करा का काय करा का काय ते करायचं आहे. आणि 3 महिन्यामध्ये किती 3 महिन्याच्या आत शिक्षक भरती करणं बंधनकारक असणार आहे. ना आता या GR मुळे शिक्षक भरती जी आहे तर ती थोडीशी फास्ट होईल असा एक अंदाज काढायला काही हरकत नाही. तर हे एक छोटंसं अपडेट होतं. बाकी हा जो GR आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. टेलिग्राम ग्रुपला ही PDF तुम्हाला मिळून जाईल. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आतापुरती एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.